या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, गुरुजी काव्याशी बोलून जातात तेव्हा तिथे अनिशा पण असते. अनिशा म्हणत असते, काव्या ते एवढे पटकन बोलून गेले, लोड आला ना मला. आता असं वाटतंय की खरंच काही वाईट घडणार आहे की काय. त्यानंतर काव्याला गुरुजींचे शब्द आठवत असतात. यावर काव्या म्हणते, घडू शकतं. ए बाई, हे असं का बोलतेस तू. यावर काव्या म्हणते, बरोबर बोलतेय. हे गुरुजी जे काही बोलतात, जे काही सांगतात ते खरंच खरं होतं. अनिशा खूप घाबरते आणि म्हणते, मग आता असं काय बोलून गेलेत हे. यावर काव्या म्हणते, जाऊ दे, सोड ना, तू तुझा फोन दे मला, मी एक ताईला फोन करते. परंतु अनिशा म्हणते, अगं माझा फोन स्विच ऑफ झालाय. काव्या म्हणत असते, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया ना प्लीज, कुठेतरी शांत जागी जाऊन बसूया. खरंच मला माझं डोकं शांत करायची गरज आहे. अनिशा म्हणते, नको नको, दुसरीकडे नको. आज मॅम आपल्याला क्लासमध्ये खूप इम्पॉर्टंट नोट्स देणार आहेत काव्या. आपण थोडा वेळ बेंचवर बसूया का. असं म्हणून अनिशा काव्याला घेऊन जाते. गुरुजी इकडे म्हणत असतात, जे होणार आहे ते मी टाळू शकत नाही. हात जोडून गुरुजी पुढे म्हणतात, आता तूच सगळ्यांचं रक्षण कर रे बाबा. पार्थ मात्र इकडे सर्वांना फोटो दाखवून काव्याला शोधत असतो. परंतु पार्थला काव्या कुठेही मिळत नसते. पार्थला काव्याबरोबरचे काही क्षण आठवत असतात. काव्याबरोबरचे क्षण आठवत आठवत पार्थ इकडे तिकडे काव्याला शोधत असतो. काव्या अनिशाला घर सोडून आल्याचं सांगत असते. यावर अनिशा म्हणत असते, काय तू घर सोडून आलेस. अगं काव्या, तू वेडी आहेस का. काय केलंयस तू हे. अगं काव्या, तू मला म्हणाली होतीस की जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करणार नाहीस तोपर्यंत घर सोडणार नाहीस म्हणून. काव्या म्हणते, अगं हो, अगं म्हणाले होते मी अनिशा, पण हरले मी मालिनी काकूंसमोर. आता खरंच त्या घरात घुसमट व्हायला लागली आहे माझी, म्हणून ते घर सोडून आले आहे मी. अनिशा विचारत असते, कुठे जाणार आहेस. काव्या म्हणते, तुझ्यासोबत राहील ना काही दिवस, आणि मग करेन विचार या आयुष्याचं काय करायचं ते. अनिशा म्हणते, एवढे मोठे मोठे डायलॉग मारू नकोस. आयुष्याचा विचार करेन वगैरे वगैरे. पुढे अनिशा म्हणते, काव्या, आपल्या क्लासमध्ये तू एकमेव मुलगी अशी आहेस जिच्या लाईफमध्ये जगातला बेस्ट मुलगा आहे. पुढे काव्या अनिशाला म्हणते, अनिशा, पण मी आपल्या क्लासमधली अशीही एक मुलगी आहे जिच्या आयुष्यामध्ये सगळ्यांपेक्षा जास्त ट्रॅजेडीज आहेत. त्याचं काय करशील. अनिशा म्हणते, संपवून टाक या ट्रॅजेडीज, सांगून टाक जीवाचं नाव. एवढ्यातच काव्या म्हणते, अगं अनिशा, परत पण तेच. अगं कळत नाहीये का तुला अनिशा, किती वेळा सांगू. अगं जीवाचं नाव सांगून मी माझ्याच ताईचा संसार संपवून टाकू का. अगं मला नाही करायचंय तसं. काव्या म्हणते, आता खरंच अगं मला कंटाळा आलाय ग या आयुष्याचा. खरंच अगं मरून जावं असं वाटतंय. अनिशा म्हणते, बावळट आहेस का तू, जरा गप्प बस. हे काय बोलतेस. अगं तुला मरण जरी आलं ना तरी सुद्धा पार्थ जिजू ते मरण स्वतःवर घेतील, पण तुला काही होऊ देणार नाहीत. यावर काव्या म्हणते, नाही नाही अनिशा, मी असं काहीही होऊ नाही देणार. असं होणार असेल ना अनिशा, तर ते मरण मी माझ्यावर घेईन, पण मी त्यांना काहीही होऊ देणार नाही. अनिशा म्हणते, का, त्यांना का काही होऊ देणार नाहीस. आणि जरी त्यांना काही झालंच तरी तुला काय इतका फरक पडतोय काव्या. हे ऐकून काव्या गप्प बसते. अनिशा म्हणते, आता मन हे प्रेम नाही आहे, फक्त काळजी आहे. अनिशा म्हणते, काव्या, तुझ्यापेक्षा ना ती जेनजी मुलं परवडली. ॲटलिस्ट ती तुझ्यासारखी कन्फ्यूज तरी नसतात. त्यानंतर अनिशा काव्याला जवळ घेते आणि म्हणते, काव्या, तुला कळत नाही आहे, तू पार्थ जिजूमध्ये केवढी गुंतत चालली आहेस ते. त्यानंतर अनिशा समोर हात करते आणि म्हणते, ते बघ, सत्य आहे. मालिनी इकडे जीवाला म्हणत असते, जीवा, अरे कसला विचार करतोयस, मॉडेल कसं तुटलं ते तरी निदान सांग. त्यानंतर जीवाला आठवत असतं, नंदिनीने ते मॉडेल रस्त्यावर फेकून दिलेलं असतं. जीवा सांगायला जाणार एवढ्यातच नंदिनी म्हणते, आई, माझ्या हातून चुकून पडलं ते. मालिनी म्हणते, अच्छा, म्हणजे एवढंच ना, मग एवढं काय त्यात, आपला जीवा जोडून देईल ना. आपल्या जीवाला सगळं तोडलेलं जोडता येतं. नंदिनी म्हणते, खरंच जोडता येतं यांना. मालिनी म्हणते, अगं हो, खरंच जीवाला जोडणं, जपणं, टिकवणं हे सगळं अगदी छान जमतं, आणि फक्त वस्तू नाही, माणसं सुद्धा. नंदिनी म्हणते, छान. त्यानंतर नंदिनी म्हणते, आई, मी जाऊ का रूममध्ये, थोडा थकवा आलाय, जरा आराम करते. मालिनी म्हणते, हरकत नाही, आराम कर. त्यानंतर नंदिनी तेथून निघून जाते. मालिनी जीवाला म्हणते, जा तू पण आराम कर. ते दोघेही गेल्यानंतर मालिनी म्हणत असते, पार्थ आणि काव्याचं नातं जीवा नंदिनीसारखं का नाही झालं. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मालिनी नंदिनीला म्हणत असते,
काव्या सगळं शेअर करत असेल ना तुझ्यासोबत? नंदिनी म्हणते, असं अचानक का विचारताय तुम्ही? काय झालंय आई? यावर मालिनी काहीही बोलत नसते. नंदिनी म्हणते, काव्याचं काही आहे का? दुसरीकडे जीवा आनंद निवास वाचवायचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर मालिनी इकडे पार्थला विचारत असते, काव्याला शोधत फिरत होतास का? पार्थ म्हणतो, हो आई, सगळीकडे शोधलं, परंतु काव्या कुठेही मिळाल्या नाहीत. कुठे असतील त्या? पार्थ खूप टेन्शनमध्ये असतो.